मुरगुड नगर परिषद हद्दीतील महाराष्ट्र शासन जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी समर्थता दाखवली आहे। 15 दिवसात या प्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानं मुरगुड शहरातील 36 घरमालकांची अतिक्रमण नियमित होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आणि नगराध्यक्षा सुहासिनी पाटील यांनी दिली आहे। माजी खासदार प्राध्यापक मंडलिक, नगराध्यक्षा पाटील, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक आणि युवा नेते दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निवासी मालकांसह जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांची भेट घेतली। शहराच्या माधवनगर आणि कापशी रोड या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर आम्ही 2011 पूर्वीपासून राहत आहोत। मात्र ही अतिक्रमित जमीन महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन 2026 प्रभाग क्रमांक 20 जमीन 1 दिनांक 25 मार्च 2026 च्या शासन निर्णयान्वये नियमित करण्याचा अध्यादेश शासनानं काढला आहे। यावेळी उपनगराध्यक्ष श्रीमती रेखाताई मांगले, पालिका गटनेते सुहास खराडे, नगरसेवक शिवाजीराव चौगले, नगरसेवक सत्यजित पाटील, नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, रणजित भारमल, विजय राजीगरे, नगरसेविका विजयमाला शिंदे, गीतांजली अंगज, सुरेखा लोखरे, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, बाजीराव खराडे, दीपक शिंदे, जगन्नाथ पुजारी, विक्रम गोधडे, सम्राट मसवेकर, संभाजी अंगज आणि विजय मेडके उपस्थित होते।